हाय, नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? तर हे बघा, गुढीपाडव्यासाठी आपण घरच्या घरी गुढी कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. आपण झिगझॅग गुढी बनवणार आहोत. त्यासाठी हा 2 मीटर साडीचा कपडा घेतला आहे आणि या पद्धतीने ठेवून एका साईडने 15 इंच आणि दुसऱ्याही साईडने विरुद्ध दिशेने 15 इंच अशी मार्किंग केलेली आहे. हे 2 पॉईंट काढले आहेत. तर अशा पद्धतीने आणि ते 2 डॉट आपण तिरकी रेष मारून एकमेकांना जोडणार आहोत. तर या पद्धतीने असा टेप ठेवायचा किंवा पट्टीने पण तुम्ही मारू शकता रेषी. तर हे अशी तिरकी रेष मारून घेतलेली आहे. दोन्ही डॉट एकमेकांना जोडून घेतलेले आहेत. खूप सुंदर गुढी तयार होते. तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करून बघा. तर हे डॉट जोडून घेतलेले आहेत आणि आता आपण कटिंग करून घेणार आहोत. त्याच लाईनवर कट करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने हा कपडा कट करून झालेला आहे आणि आता त्याचा एक भाग घेऊन हे बघा या पद्धतीने ठेवायचा आणि अशा प्लेट टाकून घ्यायच्या. कपडा तिरका कट केल्यामुळे या प्लेट सहज पडतात. खूप छान प्लेट तयार होतात. ज्यांना पहिल्यांदाच बनवत असतील तर त्यांना थोडं प्रॅक्टिसची गरज आहे, पण एवढं काही अवघड नाही आहे. तर या पद्धतीने प्लेट टाकून घेतलेल्या आहेत सगळ्या. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या 2 मीटर कपड्यामध्ये 2 गुड्या सहज तयार होतात. आपण दोन्ही सेम भाग काढलेले आहेत, त्यामुळे 2 भागाची एक एक गुढी तयार होणार आहे. तर अशा पद्धतीने या प्लेट टाकून झालेल्या आहेत. वरच्या साईडला पिन लावून हे बघा असा लुक देते ही गुढी. खूप छान प्लेट पडलेल्या आहेत. आता आपण मशीनवर येऊन एका साईडला धागे दोरे निघू नये म्हणून आपण टिप्स घालून घेणार आहोत. माझ्याकडे आता गुढीच्या ऑर्डर चालू झालेल्या आहेत, तर म्हटलं तुम्हाला एक दाखवावा शिवून, तुम्हाला पण त्याचा उपयोग होईल. तर या पद्धतीने ही टिप घालून झालेली आहे आणि आता आपण वरती प्लेटच्या साईडने शिलाई घालून घेणार आहोत. शिलाई घालण्याच्या आधी प्लेट व्यवस्थित चेक करून घ्यायच्या. व्यवस्थित धरून शिलाई घालायची. अजिबात इकडं तिकडं प्लेट हलू द्यायची नाही, तरच त्या गुढीचा लुक छान दिसतं. अशी टीप घालून घ्यायची आणि आता काठाचा छोटासा तुकडा घेऊन या पद्धतीने वरती जोडून घ्यायचा आणि त्याच साईजचा दुसरा एक तुकडा घेऊन उलटा ठेवून परत एक शिलाई घालून घ्यायची आणि आपण नॉड पण टाकणार आहोत. हे बघा या पद्धतीने नॉड ठेवायची आतल्या साईडने आणि अशी शिलाई घालून घ्यायची. दाखवल्याप्रमाणे शिलाई घालून घ्या. व्यवस्थित बघा आणि तशीच शिलाई घाला. नॉड यासाठी घालायची का आपण जे काही लिंबाचा पाला, गाठी असं काही लावतो ना गुढीला, ते बांधण्यासाठी. खूप छान गुढी तयार होते. दुसऱ्या साईडने त्याच पद्धतीने मी नॉड टाकून घेते आतल्या साईडने आणि सरळ लाईन मारून घेणार आहे. दाखवल्याप्रमाणे अशी सरळ शिलाई घालून घ्यायची. तर हे बघा या अशा दोन्ही साईडने शिलाई घालून घेतलेल्या आहेत.
दोन्ही साईडने शिलाई घालून झालेल्या आहेत. आता ही नॉड आतमध्ये टाकायची आणि वरच्या साईडने देखील एक शिलाई घालून घ्यायची. तर हे बघा, वरच्या साईडने शिलाई घालून झाल्यावर पलटी करून घेतलेला आहे. आणि आता नॉडला छानशी लटकन बनवून घ्यायची आपल्या आवडीनुसार. जसे ब्लाऊजला बनवतो त्याच पद्धतीने तुम्हाला पाहिजे त्या डिझाईनमध्ये तुम्ही बनवू शकता. तर हे असे लटकन तयार झालेले आहेत. तर हे बघा, अशा पद्धतीने हे लटकन देखील बनवून झालेले आहेत दोन्ही साईडचे. आणि हा आहे गुढीचा फायनल लुक. हे बघा किती सुंदर लुक आला या गुढीला, खूप छान दिसते. तुम्ही पण एकदा घरी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा का कशी झाली आहे गुढी. साडीचा कलर पण खूप सुंदर आहे. एका पाठीमागच्या साईडने अशी दिसणार आहे. इथे आपण बांबूचे टोक टाकून मग त्याला ही गुढी अटॅच करणार आहोत. अजून डबल लेअरची गुढी कशी शिवायची तो पण व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.